नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण उच्च न्यायालयाचा अभ्यास करणार आहोत। हा व्हिडिओ राज्यसेवा पूर्व तसेच संयुक्त गट ब आणि क च्या पूर्व तसेच मुख्यसाठी खूप उपयुक्त राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। भारतीय राजघटनेच्या भाग 6 मध्ये कलम 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालय नमूद केलेलं आहे। त्यामध्ये न्यायालयाची संरचना, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार प्रक्रिया इत्यादी नमूद केलेलं आहे। मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय काय होतं उच्च न्यायालयाबद्दल आपण पाहूया। तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्वात जुनी असं न्यायालय म्हटलं तर 1862 मध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास अशी 3 न्यायालय स्थापन झाली आणि 1866 मध्ये अलाहाबाद येथे 4थं न्यायालय स्थापन झालं। कालौघात ब्रिटिश भारतातील प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय स्थापन झालं। त्यानंतर 1950 नंतर जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा जे प्रांतामध्ये असलेले उच्च न्यायालय होते ते त्या प्रांताचे उच्च न्यायालय बनले आणि प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असे भारतीय राजघटनेत म्हटले। परंतु आपण खूप सारे राज्य होते, एवढ्या साऱ्या राज्यांच्या उच्च न्यायालयाचा खर्च आपल्याला तेव्हा तरी झेपण्यासारखा नव्हता, म्हणून आपण एक 7वी घटना दुरुस्ती केली आणि 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश यांसाठी आपण कॉमन हायकोर्ट म्हणजे कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला दिला। चला तर मग आता कलमे अभ्यासूया। कलम 214। आता कलम 214 मध्ये काय आहे तर जे काही मी आता सांगितले, जसं की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, 7वी घटना दुरुस्ती केली आणि 2 किंवा अधिक राज्यासाठी व केंद्रशासित प्रदेशासाठी एक कॉमन किंवा संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे। यानंतर सध्याला किती आहेत उच्च न्यायालय तर सध्याला 25 उच्च न्यायालय आणि सध्याचं लेटेस्ट 25 उच्च न्यायालय हे 1 जानेवारी 2019 मध्ये आंध्र प्रदेश अमरावतीमधलं झालेलं आहे। यानंतरची कलम आहे कलम 215। कलम 215 मध्ये अभिलेख न्यायालय उच्च न्यायालय असतील असं सांगितलं। त्याचबरोबर अभिलेख याचा अर्थ असा होतो की अवमान केल्यास साधी कैद किंवा दंड किंवा हे दोन्हीही न्यायालय त्यांना देऊ शकतं आणि तशी शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे। यानंतर कलम 216। आता 216 मध्ये काय आहे कलम तर न्यायालयाची रचना तसेच एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपती आवश्यक वाटतील तितके अन्य न्यायाधीश उच्च न्यायालयात नियुक्त करतील अशी तरतूद कलम 216 मध्ये आहे। यानंतर कलम 217। न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाईल, मग त्याच्यासाठी सरन्यायाधीश तसेच राज्यपाल यांचा विचार घेतला जाईल व अन्य न्यायाधीशाची नेमणूक करताना सरन्यायाधीश, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा विचार घेऊन राष्ट्रपती मार्फतच होईल। मग कलम 217 मध्ये एवढंच दिले का की नियुक्ती तर नाही, कलम 217 मध्ये त्यांची पात्रता सुद्धा दिलेली आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची। तर ती पात्रता काय आहे तर भारतीय नागरिक असायला पाहिजे, बरोबर। त्यानंतर भारतीय न्यायालयात किमान 10 वर्ष न्यायिक पदावर घातले पाहिजे। 1 किंवा अधिक उच्च न्यायालयात मिळून त्यांनी कमाल 10 वर्ष वकिली केली पाहिजे। ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता कलम 217(2) मध्ये दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे संविधानात किमान वयाची पात्रता निश्चित केलेली नाही, तसेच निष्णात कायदेपंडित ही देखील उच्च न्यायालयाबरोबर अट नाही आहे। ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण याच गोष्टीवर आयोग फसवत असतो। त्याचबरोबर 217 एक कलमाअंतर्गत
कार्यकाळसुद्धा दिलेला आहे. तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा 62 वर्ष न्यायिक पदावर काम करू शकतो आणि हे 15वी घटना दुरुस्ती करून 60 वरून 62 वयोमर्यादा वाढवलेली आहे. मग त्यांची पदमुक्ती कशी होते? तर पदमुक्ती त्यांची गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता यात दोषी आढळल्यास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदमुक्त होतात किंवा महाभियोग लागून त्यांना पदावरून काढतात. मग न्यायाधीशाची चौकशी कायदा 1968 अंतर्गत त्यांना महाभियोग लागत असतो. असा प्रस्ताव लोकसभेत 100 सदस्यांनी द्यावा लागतो जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा महाभियोग लावायचा असेल तर, आणि राज्यसभेचे 50 सदस्य असावे लागतात आणि तो सभापती किंवा अध्यक्षासमोर सादर केला जाऊ शकतो. मग असा महाभियोग कुठल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर लागलेला आहे का? तर याचं उत्तर आहे हो. राज्यसभेने कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरुद्ध महाभियोग खटला चालवला होता. कोणी? तर राज्यसभेने. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. राज्यसभेचे किती सदस्य महाभियोग प्रस्ताव सादर करू शकतात? तर ते किमान 50 तरी सदस्य हवेत आणि लोकसभेत 100 सदस्य. मग त्यांच्यावर काय आरोप होते? तर जेव्हा ते न्यायाधीश होण्यापूर्वी वकील असताना न्यायालयाद्वारे नियुक्त रिसिव्हर म्हणून कार्य करायचे आणि त्यावेळेस त्यांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला असं निर्देशात आलं होतं आणि राज्यसभेने 2/3 बहुमताने त्यांच्या विरुद्ध महाभियोग ठराव मंजूरसुद्धा केलेला होता. पण न्यायमूर्ती सौमित्र सेन यांनी आपला राजीनामा स्वतःहून दिला आणि तिथेच ही महाभियोग प्रक्रिया थांबली. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यांना राज्यसभेने 2/3 बहुमताने महाभियोग प्रक्रियेत त्यांचा ठराव मंजूर केला होता. ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. ते कुठल्या देशाचे न्यायाधीश होते? तर कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यानंतर कलम 218. आता कलम 218 मध्ये काय आहे? तर जसे की सर्वोच्च न्यायालयाला काही तरतुदी आहेत त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाला सुद्धा काही तरतुदी आहेत सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अभिलेख न्यायालय हे उच्च न्यायालय सुद्धा आहे आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय दोघांनाही त्यांच्या अवमानाबद्दल साधी कैद किंवा दंड किंवा दोन्ही असा शिक्षा देण्याचा अधिकार आहे. म्हणजेच 218 मध्ये हे सर्व अधिकार विस्तृतपणे सांगितलेले आहेत. यानंतर कलम 219. आता 219 मध्ये काय आहे? तर 219 मध्ये उच्च न्यायालयाची शपथ व प्रतिज्ञा आहे आणि मग यांना कोण शपथ आणि प्रतिज्ञा देतात? तर उच्च न्यायाधीशाची नियुक्ती जरी राष्ट्रपती करत असतील तरी शपथ आणि प्रतिज्ञा ही राज्यपाल देतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायची. यानंतर कलम 220. यामध्ये व्यवसाय करण्यास बंदी घातलेली आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला. कलम 220 अंतर्गत व्यवसाय करण्यास तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बंदी घातलेली आहे. पण काही अपवादसुद्धा आहेत. जसं की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात वकिली करू शकतात. त्याचबरोबर ते ज्या उच्च न्यायालयात कायमस्वरूपी वकील नाहीत किंवा दुसरं ज्या न्यायालयात ते कायमस्वरूपी वकील म्हणून कार्य केले नाही त्या उच्च न्यायालयात सुद्धा ते वकिली करू शकतात. यामुळे काय होतं? तर त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढील उपयोगासाठी होत असतो. यानंतर कलम 221. आता 221 मध्ये त्यांचे वेतन व भत्ते दिलेत. संबंधित राज्याच्या एकत्रित संचित निधीतून राज्याच्या संचित निधीतून जे राज्यामध्ये ते उच्च न्यायालयात काम करतात कार्यरत आहेत म्हणजे संबंधित उच्च न्यायालयाच्या संचित निधीतून त्यांना वेतन भेटलं जातं. पण नियुक्ती वेतन हे राज्यांवर डिपेंड आहे का? तर नाही. ते निवृत्ती वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिलं जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आर्थिक आणीबाणी आल्यास कपात करू शकतात राष्ट्रपती त्यांच्या वेतन व भत्त्यामध्ये. त्याचबरोबर निवृत्ती वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. कारण काय आहे? तर उच्च न्यायालय हे न्यायाधीश हे वेगवेगळ्या राज्यात काम करतात त्यामुळं त्यांचं निवृत्ती वेतन हे
भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. यानंतर कलम 222. आता 222मध्ये काय दिलेलं आहे तर न्यायाधीशाची बदली दिलेली आहे. ही राष्ट्रपती करत असतात न्यायाधीशाची बदली, आणि ते सरन्यायाधीशाची विचारविनिमय करून त्या म्हणजे एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात न्यायाधीशाची बदली करत असतात. यानंतर कलम 223. आता कलम 223 काय आहे तर कलम 223 हे हंगामी मुख्य न्यायाधीशाची नियुक्तीबद्दलचं आहे. आणि जेव्हा उच्च न्यायालय किंवा मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त असते किंवा काही कारणास्तव ते अनुपस्थित राहतात किंवा कर्तव्याचं पालन करू शकण्यास असमर्थ असतात, तेव्हा राष्ट्रपती हंगामी न्यायाधीश म्हणून नेमतात. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 220 कलम आहे ती कायमस्वरूपी न्यायाधीशांसाठीच लागू होत असते. यानंतर कलम 224. कलम 224 अंतर्गत अतिरिक्त व हंगामी न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती 2 वर्षाकरिता किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी करू शकतात. त्यामध्येच 224A मध्येच निवृत्ती न्यायाधीशाची नेमणूक ते अतिरिक्त व हंगामी न्यायाधीश म्हणून करू शकतात. ही 15वी घटना दुरुस्ती करून 8 टाकलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने राज्याच्या उच्च न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीशामार्फत सुद्धा नियुक्ती होत असते. यानंतर कलम 225. आता कलम 225मध्ये काय आहे तर कलम 225मध्ये उच्च न्यायालयाचे अधिकार आहेत. ते कुठले कुठले आहेत तर प्रारंभिक अधिकार, त्यानंतर आदेशचे अधिकार, अपिलीचे अधिकार, पर्यवेक्षणाचे अधिकार, दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार, अभिलेख नोंदीचे अधिकार, त्याचबरोबर न्यायिक पुनर्लोकनाचे अधिकार, असे वेगवेगळे अधिकार कलम 225मध्ये दिलेले आहेत. त्यापैकी आपण आता प्रारंभिक अधिकार सविस्तर पाहूया. आता प्रारंभिक अधिकारामध्ये काय आहे तर प्रारंभिक अधिकारामध्ये समुद्र किंवा जहाजाशी संबंधित जी काही प्रकरणं येत असतील ती प्रारंभिक अधिकारामध्ये येतील उच्च न्यायालयाच्या. त्याचबरोबर इच्छापत्र, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदे, न्यायालयाचा अवमान, हे काय आहे तर प्रारंभिक किंवा मूळ अधिकार आहे क्षेत्रामध्ये येणारे खटले आहेत. त्याचबरोबर महसूल संचालनाबाबत कृतीबद्दल आणि संसद किंवा विधिमंडळाच्या सदस्याची निवडणूक विवाद, त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत हक्काची अंमलबजावणी जे काही आहे ती प्रारंभिक मूळ अधिकारामध्ये येत असते. यानंतर कलम 226. हे कलम खूप महत्त्वाचं आहे, कारण याच कलमाने रिटचे आदेश म्हणजे जे काही मी वरचे अधिकार सांगितले त्यापैकी बऱ्यापैकी अधिकार या रिट्स कलमाअंतर्गत येतात. रिट्स आदेश देण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे, ज्यामध्ये पहिला येतो बंदी प्रत्यक्षीकरण. आता हे बंदी प्रत्यक्षीकरण काय आहे तर देहाने हजर करा असं आहे. जर पोलिसांनी किंवा कोणत्याही व्यक्तीने एखाद्या बेकायदेशीरपणे अडकून ठेवले असेल तर न्यायालयात असा आदेश काढू शकतो की त्या अडकवलेल्या व्यक्तीला तत्काळ न्यायालयासमोर हजर करा, जेणेकरून त्याला का पकडले आहे हे तपासता येईल. म्हणजेच काय, शासकीय पदाधिकाऱ्याबरोबर खाजगी व्यक्तींनाही हा अधिकार बजावता येतो. यानंतर दुसरा रिटचा अधिकार आहे परमादेश. परमादेश म्हणजे काय तर आम्ही आज्ञा देतो. म्हणजे नेमकं काय तर जेव्हा एखादा सरकारी अधिकार किंवा संस्था आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर लोकांचे नुकसान होत असेल ज्यामुळे, तेव्हा न्यायालय त्यांना त्यांचे काम करण्यासाठी सक्ती करण्यासाठी हा परमादेश काढू शकतो. त्यानंतर उत्प्रेक्षा. आता ही उत्प्रेक्षा काय आहे तर उत्प्रेक्षण म्हणजे माहिती देणे किंवा माहिती मागवणे किंवा रद्द करणे, ह्या सगळ्या गोष्टी उत्प्रेक्षण ह्या रिटच्या कायद्यामध्ये येतात. म्हणजे काय आहे नेमकं तर जेव्हा एखाद्या खालच्या न्यायालयाने, उदाहरणार्थ जिल्हा न्यायालय असेल, आपले अधिकार बाहेर जाऊन चुकीचा निकाल दिला असेल, तेव्हा उच्च न्यायालय तो निकाल रद्द करण्यासाठी किंवा ती फाईल आपल्याकडे मागून घेण्यासाठी हा आदेश काढू शकते. त्यानंतर प्रतिषेध म्हणजे मनाई करणे किंवा थांबवणे. मग काय आहे हे तर जर खालच्या न्यायालय
अशा एखाद्या केसवर सुनावणी करत असेल जी त्यांच्या अधिकारात येत नाही, तर वरचे न्यायालय त्यांना ती कारवाई सुरू करताच थांबवतात आणि थांबवून सांगून उत्प्रेक्षेच्या आधीची पायरी म्हणून आपण प्रतिषेध ह्या अधिकाराला ओळखत असतो आणि ती फाईल उत्प्रेक्षा अंतर्गत आपल्याकडे मागून घेतात. यानंतर पुढची पायरी आहे अधिकारपृच्छ. आता अधिकारपृच्छ काय आहे, तर तुमचा अधिकार काय आहे. जर एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे एखाद्या सरकारी पदावर बसली असेल तर न्यायालय तिला विचारते की तुम्ही कोणत्या अधिकाराने या खुर्चीवर बसला आहात. जर उत्तर समाधानकारक नसेल तर त्या व्यक्तीला ते पद सोडावे लागते. कलम 227. आता हे कलम काय आहे, तर पर्यवेक्षणाचे अधिकार आहेत. म्हणजेच काय या कलमामध्ये देखरेख आणि नियंत्रण. देखरेख आणि नियंत्रण कशाचं करणार, तर उच्च न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयाकडून माहिती किंवा अहवाल मागू शकतं. त्याचबरोबर त्यांचे नियम बनवणं म्हणजेच काय, तर कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज कसे चालावे यासाठी नियम व मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर न्यायालयातील दस्तऐवज, पुस्तके आणि खाती कशा प्रकारे ठेवली जावीत याचे स्वरूप उच्च न्यायालय ठरवू शकतं. त्याचबरोबर प्रकरणाचे हस्तांतरण म्हणजे गरज पडल्यास उच्च न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयातील एखादे प्रकरण स्वतःकडे घेऊ शकतो किंवा दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करू शकतो. हे कलम 227 नुसार पर्यवेक्षणाचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत. यानंतर कलम 228. या कलमामध्ये अधिकार कक्षेतील दुय्यम कोर्टातील दावे स्वतःकडे वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार दिलेला आहे. पण जेव्हा संविधानाच्या स्पष्टीकरणासंबंधी गंभीर प्रश्न निर्माण होत असेल तेव्हा दुय्यम न्यायालयातील दावे स्वतःकडे वर्ग करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला कलम 228ने दिलेला आहे. यानंतर कलम 229. उच्च न्यायालयाच्या अधिकार व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केल्या जातात व त्यांचे कर्मचाऱ्यांचे जे वेतन, भत्ते, रजा व पेन्शन सेवा शर्ती असतात ते मुख्य न्यायाधीश ठरवितात आणि हे सर्व जो काही खर्च असतो उच्च न्यायालयाचा तो संबंधित राज्याच्या संचित निधीतून दिला जात असतो. यानंतर कलम 230. 230मध्ये संघराज्य किंवा संघराज्य प्रदेशातील उच्च न्यायालय हे अधिकार क्षेत्र लागू करणे. म्हणजे काय, तर केंद्रशासित प्रदेशांना स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन न करता जवळच्या राज्याच्या उच्च न्यायालयाकडून त्यांना न्याय मिळवून देणं हेच या कलमामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर कलम 235. हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण कलम आहे जे की उच्च न्यायालयाला दुय्यम न्यायालयावर अंकुश ठेवण्याचा अधिकार देत असतो. यानंतर आपण थोडक्यात पण स्वीट असे कलमे पाहणार आहोत सर्व उच्च न्यायालयाशी रिलेटेड. पहिलं कलम आहे 214 ज्याने राज्यातील उच्च न्यायालय असं सांगितलेलं आहे. 215 कलमामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतील. त्यानंतर 216मध्ये उच्च न्यायालयाची संरचना, 217मध्ये उच्च न्यायाधीशची नियुक्ती व त्याच्या सेवा शर्ती. त्यानंतर 218मध्ये सांगितलेले आहे सर्वोच्च न्यायालयासंबंधी काही तरतुदी व उच्च न्यायालयाला सुद्धा लागू असतील. त्यानंतर 219 हे त्यांच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून शपथ आणि प्रतिज्ञाविषयी आहे. यानंतर 220 कलम हे कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्यावर व्यवसाय करण्यास बंदी या संबंधीचे आहे. यानंतर 221 कलम न्यायाधीशाचे वेतन इत्यादी. 222 कलम एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदलीविषयी. 223 प्रभावी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती. 224 अतिरिक्त प्रभावी न्यायाधीशाची नियुक्ती. 224A उच्च न्यायालयाच्या बैठकीसाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती. 225 विद्यमान उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र. 226 काही आदेश जारी करण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार, त्यालाच आपण रिट्सचे आदेश म्हणू शकतो. 226A अंतर्गत केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक विधेयकावर विचारविनिमय नाही असं होतं पण ते आता रद्द झालेलं आहे. त्यानंतर 227 कलम उच्च न्यायालयाचा सर्व न्यायाधीशावरील पर्यवेक्षणाचा अधिकार.
228 कलम काही खटले व उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे. त्यानंतर 229 कलम हे उच्च न्यायालयाचे अधिकार, कर्मचारी आणि खर्च यासंबंधी आहे. 230 कलम संघराज्य क्षेत्रांना म्हणजेच युनियन टेरिटरीजला उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लागू करणे आहे. त्याचबरोबर 231 कलम हे 2 किंवा अधिक राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करणे आहे. हे झाले शॉर्टमध्ये सर्व उच्च न्यायालयाचे कलमे. याबाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. उच्च न्यायालयासंबंधीचा हे उच्च न्यायालयाचं A to Z रिव्हिजन आहे.